ओके. हॅलो टू एव्हरीवन. आज आपण आपला पुढचं युनिट जे आहे 4th युनिट तर ते स्टार्ट करतोय. ठीक आहे. तर 4th युनिट स्टार्ट करायच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघूया. 4th युनिटचं नाव आहे ट्रान्सफॉर्मर अँड DC मोटर. ओके. तर बघा हे युनिट साधारण कसं आहे बघा, जसं समजायला जरा असं अवघड युनिट आहे ती पुढची दोन ट्रान्सफॉर्मर असो किंवा त्याच्या पुढचा असो, पण आपण याच्यामध्ये काही गोष्टी बेसिक गोष्टी आहेत तर त्या गोष्टी मात्र इथं काय करायच्यात 100% प्रिपेअर करायचे. ते तुम्हाला मी सांगेन काय काय करायचं. तर बघा हे जे युनिट आहे हे दोन पार्ट मध्ये डिवाइड होतं. त्याच्यामधला पहिला पार्ट आहे तो ट्रान्सफॉर्मर, दुसरा आहे तो DC मोटर्स. तुम्हाला बुक मध्ये देताना हे वेगवेगळे चॅप्टर म्हणून दिले आहेत. जेव्हा आपण सिलेबसचा विचार करतो तेव्हा हे काय असतं की एक प्रकारचं एकच युनिट असतं. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला DC मोटरला काय फारसं नाही आहे. DC मोटरचं फक्त आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्किंग आणि प्रिन्सिपल बघायचं आहे. मात्र ट्रान्सफॉर्मर मध्ये आपल्याला काय आहे की ट्रान्सफॉर्मरचे सगळे डिटेल पार्ट्स बघायचे आहेत किंवा त्याच्यावरचे छोटे छोटे न्यूमेरिकल्स आहेत ते सुद्धा बघायचे आहेत. तर आपण काय करूयात आता सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो काय करूयात स्टार्ट करूया. ओके. तर त्यासाठी तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे. आता स्क्रीन शेअर करत असताना तुम्हाला एक बेसिक डायग्राम समोर दिसेल. ठीक आहे. तर हिला काय म्हटलं जातं ट्रान्सफॉर्मर. आता महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आधी आपण बघूया. डायग्राम थोडीशी बाजूला ठेवा, त्या अगोदर आपण बेसिक गोष्टी बघू. बघा, तर जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीचा विचार करतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी काय केली जाते 11,000 व्होल्ट 11 kV 11,000 व्होल्ट इतक्या व्होल्टेज साठी काय केली जाते जनरेट केली जाते. या व्होल्टेजसाठी काय केली जाते जनरेट केली जाते. आणि जेव्हा आपण कन्झ्युमर एंडचा विचार करतो, कन्झ्युमर एंड म्हणजे काय की आपण इलेक्ट्रिसिटी यूज करणार. मग यूज करणारे म्हणजे कुठले, तर एक असतात ते सिंगल फेज ग्राहक असतात ज्यांना किती लागते 230 व्होल्ट लागतं. ठीक आहे. आणि दुसरे जे असतात तर ते असतात 3 फेज ग्राहक. म्हणजे आपण कुठलं बघा, पिठाची गिरणी असेल, राईस मिल असेल, एखादं वर्कशॉप असेल किंवा एखादं आपली शेती पंपाची मोटर असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे त्यांना किती लागतं 440 व्होल्ट. ठीक आहे. किंवा त्याला आपण 415 व्होल्ट म्हणतो. एक मिनिट, सॉरी 415 व्होल्ट. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय लागतं 3 फेज लागतं आणि सिंगल फेज लागतं. तर बघा आपल्याला काय करावं लागतं मग यासाठी, आपली जी जनरेटिंग स्टेशन्स असतात, जनरेटिंग स्टेशन असतात. आता समजा जर आपण आपल्या घराचा विचार केला तर आपल्याला जनरेशन कुठून कुठून मिळतं बघा. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जनरेशन मिळतं ते मिळतं कोयनापासून. आपल्याला जी वीज येते तर ती कुठून येते कोयनापासून. ठीक आहे. किंवा छोटे छोटे काय आहेत बघा डॅम आहेत, तर ह्या डॅम पासून पण ती काय केली जाते घेतली जाते. बरोबर आहे. किंवा यामधला सगळ्यात महत्वाचा मात्र सोर्स काय आहे कोयना. बरोबर आहे. किंवा काय आहेत बघा आता नवीन घडीला को जनरेशन प्लांट्स आहेत. काय आहे को जनरेशन प्लांट. आता को जनरेशन प्लांट म्हणजे काय की आपल्या ज्या शुगर फॅक्टरीज वगैरे आहेत तर ह्या काय करतात की जेव्हा त्यांचं शुगर प्रोडक्शन चालू असतं तेव्हा ते काय करतात जनरेशन करतात कसलं इलेक्ट्रिसिटीचं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं को जनरेशन प्लांट असं म्हटलं जातं. तर बघा मग थोडक्यात जर आपण कोयनेचा आता विचार केला तर कोयना आपल्यापासून किती किलोमीटर पडतं, साधारण एक एक्झाम्पल म्हणून पकडा 200 किलोमीटर काय होतं पडतं. किती पडतं 200 किलोमीटर. मग 200 किलोमीटर हे 11,000 व्होल्ट जर आपण आणायचं म्हटलं, काय म्हटलं जर 200 किलोमीटर हे जर 11,000 व्होल्ट आणायचं म्हटलं तर काय होऊ शकतं बघा, यामध्ये खूप जास्त लॉसेस होऊ शकतात. यामध्ये काय होऊ शकतात खूप जास्त लॉसेस होऊ शकतात. आता एक साधं याचं उदाहरण काय बघा की गावामध्ये काय असतं बघा, गावामध्ये काय असतं की खूप मोठीच्या मोठी काय असते लाईन असते.
ठीक आहे. आणि एखादं घर काय असतं आपलं गावामधलं एकदम कडेला किंवा गावाच्या अगदी शेवटी असतं, बरोबर आहे ना. तर काय होतं बघा, बऱ्याच वेळा त्या शेवटच्या घरामध्ये आपल्याला डिम लाईट बघायला मिळते. शेवटच्या घरामध्ये काय बघायला मिळते, डिम लाईट बघायला मिळते. याचं कारण काय असतं, तर ते म्हणजे लॉसेस. म्हणजे काय होतं की जसं जसं तुमचं डिस्टन्स इन्क्रीज होत जातं, बघा, जसं जसं तुमचं काय होत जातं, डिस्टन्स इन्क्रीज होत जातं, तसं तसं काय होत जातं, तुमचे लॉसेस इन्क्रीज होत जातात. मग त्यावेळी तुम्ही काय करू शकत नाही की एवढ्या कमी व्होल्टेजला तुमच्या लाईनला ट्रान्समिट करू शकत नाही. एवढ्या कमी व्होल्टेजला तुमच्या जी लाईन आहे ही काय करू शकत नाही, ट्रान्समिट करू शकत नाही. मग अशा वेळी काय करणं गरजेचं असतं, सांगतो. बाकीच्या गोष्टी पहिल्या लक्षात आल्या का बघा, की मी हे का सांगतोय ते, ट्रान्सफॉर्मरचा ऍक्च्युअल उपयोग काय असतो तो सांग. तर हे ट्रान्समिट का केलं, मग काय केलं जातं यासाठी, तर ह्या 11 केव्ही जे आहे, तर याला स्टेप अप केलं जातं. याला काय केलं जातं, स्टेप अप. आता स्टेप अप हा शब्दाचे अर्थ घ्या. स्टेप अप म्हणजे काय, थोडक्यात वाढवणे, इन्क्रीज करणे. स्टेप अप म्हणजे काय, इन्क्रीज करणे. ठीक आहे. स्टेप अप कितीला केलं जातं, ऑलरेडी हे 11,000 व्होल्ट आहे, तर याला काय केलं जातं, साधारण 132 केव्ही म्हणजे 1,32,000 व्होल्ट किंवा 220 केव्ही म्हणजे 2,20,000 व्होल्ट किंवा 400 केव्ही म्हणजे 4,00,000 व्होल्ट किंवा 765 केव्ही म्हणजे 7,65,000 व्होल्ट इतक्या हायर व्होल्टेजला काय केलं जातं, स्टेप अप केलं जातं. तर असे जे स्टेप अप आहेत किंवा हे स्टेप अप ज्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीनं केलं जातं, तर त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सफॉर्मर. हे जे स्टेपअप जी गोष्ट आहे ही ज्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने केली जाते त्याला म्हटलं जातं ट्रान्सफॉर्मर. ओके. आता मी काय केलं, समजा 132 असेल, 220 असेल, 400 असेल, 765 असेल, किती असेल, तर हे मी काय केलं, खूप लॉंग डिस्टन्स साठी ट्रान्समिट केलं. पण जेव्हा ऍक्च्युअली घरामध्ये आपल्याला पाहिजे असेल तेव्हा मला किती पाहिजे असेल, 230च किंवा थ्री फेज जरी असेल तरी मला किती पाहिजे असणार, 440 व्होल्ट. मग आता काय करायचं, मग इथं काय केलं जातं, पुन्हा ते व्होल्टेज स्टेप डाऊन केलं जातं. पुन्हा हे व्होल्टेज काय केलं जातं, स्टेप डाऊन. ते पण कोणाच्या मदतीने केलं जातं, ट्रान्सफॉर्मर. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ट्रान्सफॉर्मर हे असं डिव्हाइस आहे जे काय करतं, व्होल्टेज लेवल स्टेप अप तरी करतं, व्होल्टेज लेवल काय करतं, स्टेप अप तरी करतं किंवा स्टेप डाऊन. बघा, व्होल्टेज लेवल्स काय करतं, एक तर स्टेप अप करतं किंवा स्टेप डाऊन. ठीक आहे. तर याला काय म्हटलं जातं, ट्रान्सफॉर्मर. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे याची स्टँडर्ड डेफिनिशन. याची स्टँडर्ड डेफिनिशन ती तुम्हाला मी इथं दाखवतो. बघा, द ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिव्हाइस. ट्रान्सफॉर्मर is a static device which is used to transfer electrical energy from one AC circuit to another AC circuit. One AC circuit to another AC circuit with increase or decrease in voltage or current, voltage or current, but आता हे जरा मी बोल्ड मध्ये लिहितो, but without change in frequency. बघा, परत एकदा वाचून दाखवतो डेफिनेशन. The transformer is a static device which is used to transfer electrical energy from one AC circuit to another AC circuit with increase or decrease in voltage or current
जसं आपण आता व्होल्टेजसाठी बघितलं त्या पद्धतीने आपण करंट सुद्धा इन्क्रीज डिक्रीज करू शकतो ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने. ठीक आहे, किंवा तो प्रॅक्टिकली डिक्रीज होतोच विदाउट चेंज इन फ्रिक्वेन्सी. आता आपली स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी काय असते? 50 हर्ट्ज. तर ट्रान्सफॉर्मर मध्ये ही 50 हर्ट्ज मात्र काय होत नाही, चेंज होत नाही. ती काय राहते, सेमच राहते. फक्त चेंज काय होतं, तर तुमचं व्होल्टेज असेल किंवा काय असेल, करंट असेल, हा फक्त काय होतो, चेंज होतो. आता इथं महत्वाची गोष्ट बघण्यासारखी आहे, ती काय आहे बघा. काय म्हटलंय, ट्रान्सफर इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा, ट्रान्सफर करतं. काही जण काय होतात बघा, कन्फ्युज होतात आणि कन्वर्ट होतात. मी अजूनही सांगतो, काही जण कन्फ्युज होतात, त्याच्यामध्ये विसरतात आणि काय म्हणतात, कन्वर्ट म्हणतात. तर हे कुठल्याही प्रकारचं कन्वर्टिंग डिव्हाइस नाही, हे फक्त एका जागी एका बाजूला दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर करणारं डिव्हाइस आहे. पण कसं बघा, वन एसी सर्किट टू अनदर. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ट्रान्सफॉर्मर हा फक्त एसी वरती वर्क होतो. ट्रान्सफॉर्मर हा फक्त कशावरती होतो, एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट वरती काय होतो, वर्क होतो. डीसी वरती हा वर्क होत नाही, डीसी वरती वर्क होत नाही. ठीक आहे, म्हणून तिथं काय म्हटलंय, एसी सर्किट पासून दुसऱ्या एसी सर्किटला काय होतं, ट्रान्सफर. ओके, तर साधारण माझ्या माहितीनुसार तुम्हाला डेफिनेशन तरी लक्षात आली असेल ऍटलीस्ट, किंवा तुम्हाला एक आयडिया आली असेल की ट्रान्सफॉर्मर नक्की काय असतो. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरला इलेक्ट्रिकल सिस्टीमचं हर्ट असं म्हटलं जातं. ट्रान्सफॉर्मरला इलेक्ट्रिकल सिस्टीमचं हर्ट असं म्हटलं जातं. का? जर ट्रान्सफॉर्मर नसता तर आपण इलेक्ट्रिसिटी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये युटिलाइज करू शकलो नसतो. कारण बघा, मी इथे आहे आणि माझं जनरेटिंग स्टेशन 200 किलोमीटर आहे, तिथनं इथं इलेक्ट्रिसिटी आणणं आपल्यासाठी पॉसिबल झालं नसतं जर ट्रान्सफॉर्मर नसता तर. किंवा जरी पॉसिबल झालं असतं तरी ही इलेक्ट्रिसिटी इतकी महागडी असती की ती आपण अफोर्ड करू शकलो नसतो. ओके, आता आपण काय करूयात, ही जी समोर डायग्रॅम दिली ती डायग्रॅम काय करूयात. ठीक आहे, तर ही समोरची एक छोटीशी डायग्रॅम दिलेली आहे. आता ही डायग्रॅम तुम्हाला काय सांगते, तर महत्वाची गोष्ट ते म्हणजे हे. आता हे तुम्हाला माहित पाहिजे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पहिल्या चॅप्टर मध्ये जर असं पाठीमागे फिरायचं, फॅराडेचा लॉ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा, त्यामध्येच आपण एक वेगळं गोष्ट शिकलो होतो, ते म्हणजे काय, म्युच्युअल इंडक्शन. तर हे म्युच्युअल इंडक्शनचा जो प्रकार आहे, तर हे ऍक्च्युअल प्रिन्सिपल या ट्रान्सफॉर्मर मध्ये काय केलं जातं, यूज केलं जातं. ठीक आहे, आता आपण ते ऍक्च्युअली इथं बघूया. ओके, तर समोरची डायग्राम तुम्हाला दिसते, तर ह्या डायग्राम मध्ये काय काय आहे बघा. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की ही अशी चौकोनी जी दिसते तुम्हाला, तर ही काय आहे, कोअर आहे. ही काय आहे, कोअर. आता कोअर काय असते हे तुम्हाला मी ऑलरेडी पहिल्या चॅप्टर मध्ये सांगितलं. तर कोअरच्या एका साईडला इकडे हे वाइंडिंग गुंडाळलेलं दिसते तुम्हाला, दुसऱ्या साईडला हे वाइंडिंग गुंडाळलेलं दिसते. ठीक आहे, तर याची जी इनपुट साईड आहे हिला म्हटलं जातं प्रायमरी. बघा, इनपुट साईड आहे हिला काय म्हटलं जातं, प्रायमरी साईड. हिला काय म्हटलं जातं, प्रायमरी साईड. प्रायमरी सर्किट म्हटला तरी चालते, प्रायमरी साईड म्हटलं तरी चालते. सर्किट पेक्षा काय म्हणा, साईड म्हणा, लक्षात येईल. जी आउटपुट साईड असते तिला म्हटलं जातं सेकंडरी. जी आउटपुट साईड आहे तिला काय म्हटलं जातं, सेकंडरी साईड. ओके, बघा हे तर क्लिअर झालं तुम्हाला की याच्यामध्ये काय असतं. बघा, मी पुन्हा क्लिअर करतो सगळं. याच्यामध्ये एक असतं प्रायमरी साईड आणि दुसरी असते सेकंडरी साईड. आता प्रायमरी साईड आहे म्हटल्यानंतर काय असणार आहे, प्रायमरीचं व्होल्टेज असते. ठीक आहे, प्रायमरी आहे म्हटल्यानंतर प्रायमरीचा काय असतो, करंट असतो. बरोबर, एक व्होल्टेज झालं, करंट झालं. ठीक आहे, आणि प्रायमरी असल्यामुळे प्रायमरीचे वेगळे टर्म्स आहेत, त्याच्यामुळे त्याला एन म्हणू आपण, एन नंबर ऑफ टर्न्स. मॅग्नेटिक इंडक्शनचं हे आठवा जर असं. ओके, हे मधले आहेत, हे काय आहेत, फ्लक्स आहेत, फाय एन. ठीक आहे, फ्लक्स. सेकंडरी आहे म्हणजे इथे सेकंडरीला पण व्होल्टेज असणार आहे, सेकंडरी आहे म्हणजे सेकंडरीला पण करंट असणार आहे, सेकंडरी आहे म्हणजे सेकंडरीचे पण एन नंबर ऑफ टर्न्स असतात. सेकंडरीचे पण काय असणार आहेत, एन नंबर ऑफ टर्न्स. तर ही काय आहे बघा, ही ट्रान्सफॉर्मरची एक बेसिक डायग्राम आहे. ही तुम्ही बेसिक पद्धतीनं काय करू शकता, ड्रॉ करू शकता. कशा पद्धतीनं बघा, मी खाली दाखवतो. असं ड्रॉ करायचा, असं काढायचं, ड्रॉ करायचं.
कसा काढायचा, हा IP म्हणजे प्रायमरी करंट, या दोन्हीमध्ये जे व्होल्टेज असणार आहे ते VP म्हणजे प्रायमरी व्होल्टेज, इथून बाहेर जाणारा हा IS म्हणजे सेकंडरी करंट, ठीक आहे, आणि इथं असणार आहे ते काय असणार आहे, VS म्हणजे सेकंडरी व्होल्टेज. असं तुम्ही, आणि हे N1 म्हणजे प्रायमरीचे टर्न, N2 म्हणजे सेकंडरीचे टर्न, ते अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ड्रॉ करू शकता. ठीक आहे, तर बघा नोटेशन्स लक्षात आली का, इथं नोटेशन्स लक्षात आली का बघा. ठीक आहे, आता ऍक्च्युअल प्रिन्सिपल बघूया, पण प्रिन्सिपल बघायच्या अगोदर सिम्बॉल बघूया. सिम्बॉल फार महत्वाचा असतो. आता कसं आहे बघा, तुमचं हे ऑनलाईन जर एक्झाम होत असेल तर मी नाही गॅरंटी देऊ शकत, पण जर ही प्रॅक्टिकल एक्झाम झाली तर 101% मी हे विचारणार. आणि महत्वाची गोष्ट, केअरफुली सगळ्या गोष्टी बघायच्या. तर तुमचं जरी कॉलेजवर यायला मिळालं नाही तरी मी काय करणार आहे, तुमची ऑनलाईन ओरल घेणार आहे समोर बसवून झूमला, ओके, आणि त्याच्यावरतीच तुम्हाला काय दिले जातील, मार्क दिले जातील. ठीक आहे, त्याच्यामुळे अजिबात ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा करायचा. सिम्बॉल बघा, सिम्बॉल मी ड्रॉ करतोय. ही मध्ये त्या दोन रेषा आहेत, ह्या काय रिप्रेझेंट करतात, तर तुमची आयर्न कोअर. ठीक आहे, आयर्न कोअर नाही, नुसती कोअर म्हणतात तरी चालेल. हे प्रायमरी आणि हे सेकंडरी. ओके, तर हा काय आहे, याचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय, याचं वर्किंग प्रिन्सिपल. ठीक आहे, हा कशावरती वर्क होतो बघा. हा म्युच्युअल इंडक्शन या प्रिन्सिपल वरती काय होतो, सॉरी, म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल वरती काय होतो, वर्क होतो. पण हे इंडक्शन जे आहे हा कुणाचा लॉ आहे, तर फॅरेडेचा. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही तुम्ही म्हटलात तरी हरकत नाही. हा याच्यावरती काय होतो, वर्क होतो. आता हे ऍक्च्युअली कसं वर्क होतं तर ते आपण या डायग्रामच्या माध्यमातून बघू. सगळ्यात पहिली गोष्ट, याला आपण काय देतो, इनपुट देतो. प्रायमरी साईड जी असते तर त्या प्रायमरी साईडला आपण काय देतो, इनपुट देतो. मग इनपुट दिल्यानंतर काय होतं की याच्यामधनं IP नावाचा प्रायमरी करंट फ्लो होतो. कशामधनं, याच्यामधनं IP नावाचा काय होतो, प्रायमरी करंट फ्लो. पण ही जी कॉईल आहे तर ही कशावरती, ह्या कोअर वरती इन्स्टॉल आहे. बघा, ही कॉईल जी आहे या कोअर वरती इन्स्टॉल आहे. बघा इथं प्रायमरी व्होल्टेज आपण दिलं, प्रायमरी व्होल्टेज दिल्यानंतर याच्यामधनं IP नावाचा प्रायमरी करंट सुद्धा फ्लो झाला. मग हा फ्लो झाल्यानंतर काय होतात की इथं QM नावाची फ्लक्स तयार होतात. QM नावाचे काय होतात, फ्लक्स तयार होतात. आणि फ्लक्स काय होतात, ह्या पूर्ण कोअर मधनं काय होतात, ट्रॅव्हल करतात. या पूर्ण कोअर मधनं काय करतात, ट्रॅव्हल करतात. आणि हे ट्रॅव्हल करत असताना काय होतं की ही जी सेकंडरी कॉईल आहे या सेकंडरी कॉईल बरोबर ते काय होतात, लिंक होतात. म्युच्युअल इंडक्शन जर असं आठवं, या सेकंडरी कॉईल बरोबर काय होतात, लिंक होतात. आणि सेकंडरी कॉईल बरोबर लिंक झाल्यानंतर तिथं काय होतं की फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या रूल नुसार इथं सेकंडरी व्होल्टेज तयार होतं. इथं काय होतं, सेकंडरी व्होल्टेज तयार होतं. आणि जेव्हा तुम्ही इथं लोड कनेक्ट करता, म्हणजे एखादं इक्विपमेंट कनेक्ट करता, तेव्हा तिथून तुम्हाला सेकंडरी करंट सुद्धा पास झालेला बघायला मिळतो. तिथं काय होतं, सेकंडरी करंट पास झालेला बघायला. म्हणजे काय होतं लक्षात आलं का बघा, मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करतो रिवाइज मध्ये. आपण इथे इनपुट देतो या ट्रान्सफॉर्मरला, कुठल्या साईडला, प्रायमरी साईडला. इनपुट काय म्हणून देतो, व्होल्टेज VP म्हणून. VP दिल्यानंतर इथं IP करंट फ्लो व्हायला सुरू होतं. IP करंट फ्लो झाला की त्या IP मुळे काय होतं, ह्या कोअर मध्ये फ्लक्स तयार होतात. आणि हे फ्लक्स काय होतात, ह्या दुसऱ्या कॉईल बरोबर, सेकंडरीच्या कॉईल बरोबर लिंक होतात. लिंक झाल्यामुळे इथं VS तयार होतं. काय तयार होतं, सेकंडरी व्होल्टेज. आणि ते काय होतं, या कॉईल मधनं काय होतं, फ्लो होतं. ओके, जेव्हा तुम्ही इथं लोड कनेक्ट करता तेव्हा काय होतो, IS नावाचा करंट फ्लो होतो. मग ट्रान्सफॉर्मर जो तुमचा आहे हा तुम्ही स्टेप अप म्हणून पण यूज करू शकता किंवा स्टेप डाऊन. ठीक आहे, आता याला ट्रान्सफर डिव्हाइस कसं काय म्हटलं जातं. ट्रान्सफर, कन्वर्ट म्हणजे गोष्ट वेगळी, ट्रान्सफर म्हणजे काय, इकडून घ्यायचं आणि तिकडे द्यायचं.
बरोबर आहे ना. कन्सिडर करा इथं 5 व्होल्ट इतकं काय आहे व्होल्टेज आहे प्रायमरी साईडला आणि 1 एम्पियर इतकं काय आहे करंट आहे. 1 एम्पियर इतकं काय आहे करंट आहे आणि तो मला काय करायचा आहे व्होल्टेज काय करायचा आहे स्टेप डाऊन करायचा. मला काय करायचं आहे व्होल्टेज डाऊन करायचं. ओके, मग व्होल्टेज मला किती करायचं आहे 1 व्होल्ट करायचं. याचा अर्थ काय आपसुकच तुमचा हा 1 एम्पियर करंट आहे हा किती होईल 5 एम्पियर इतका होईल. नक्कीच तो काय होईल 5 एम्पियर इतका होईल. याचा अर्थ काय असतो तुम्हाला सांगण्याचं कारण काय याचा जो रेशो असतो 1:1 म्हणजे जी व्हॅल्यू तुम्ही काय करताय कमी करताय तिकडे काय होतंय इन्क्रीज. समजा इथं काय आहे 10 व्होल्ट आहे ठीक आहे आणि किती आहे 10 एम्पियर आहे असं धरून चाल. ओके, आणि त्याचं मला किती करायचं आहे या 10 एम्पियरचं मला 20 एम्पियर करायचं म्हणजे वाढवायचं आहे करंट 20 एम्पियर केला. मग 100% तुमचं व्होल्टेज काय राहणार तर नक्कीच 5 व्होल्टच राहणार कारण याचा जो गुणाकार आहे हा किती येतो 10 गुणिले 10 100. तसाच हा 20 तर आला म्हणजे उरलेलं तुमचं हे 5च आलं पाहिजे जेणेकरून तुमचा इथला गुणाकार सुद्धा किती येईल 100. तर हीच काय असते तुमच्या ट्रान्सफॉर्मरची खासियत असते म्हणून त्याला काय म्हटलं जातं ट्रान्सफर डिव्हाइस असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं ट्रान्सफर डिव्हाइस असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे आहे ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल आणि समोर दिसते ती आहे ट्रान्सफॉर्मरची डायग्राम. तुम्हाला मी ती प्रिन्सिपल आताच पुन्हा दाखवतो म्हणजे तुमचं थोडंसं लक्षात येईल. बघा, as soon as the primary winding is connected to the single phase AC supply. ठीक आहे, असे 3 फेज ट्रान्सफॉर्मर असतात आपण आता सध्या सिंगल फेज बद्दल शिकतोय. सिंगल फेजला इनपुट दिलं अँड एसी करंट स्टार्ट फ्लोइंग थ्रू इट म्हणजे प्रायमरी मधनं काय झाला तुमचा प्रायमरी मधनं करंट फ्लो झाला. ओके, बघा सेकंड काय म्हटलं द एसी प्रायमरी करंट प्रोड्युसेस अँड अल्टरनेटिव्ह फ्लक्स इन द कोअर. या प्रायमरी करंट मुळे काय झालं इथं 5M तयार झालं. ओके, मोस्ट ऑफ द चेंजिंग फ्लक्स गेट्स लिंक्ड विथ द सेकंडरी वाइंडिंग थ्रू द कोअर. या कोअर मुळे काय झाले ते सेकंडरी बरोबर लिंक झाले. सेकंडरी बरोबर काय झाले लिंक झाले. आणि फोर्थ काय म्हटलं द वॅरिंग फ्लक्स विल इंड्यूस voltage into the secondary winding according to Faraday's law of electromagnetic induction. As per the Faraday's law of electromagnetic induction, or we called it mutual induction principle. Mutual induction principle. Okay, we get the voltage at secondary side. Okay, this is the basic principle of single phase transformer. Okay, transformer is also only works on AC supply, not on DC. ओके, याचं रिझन तुम्हाला आहे ते तुम्हाला मी तुम्हाला काय करतो नंतर एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तर आता आपण थांबूयात. हे बेसिक बघून घ्या, बाकीचं आहे ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करू. ओके.